नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साइन रूल्स फॉर ॲडिशन शिकणार आहोत. म्हणजेच बेरीज करताना चिन्हांचे नियम कसे असतात ते आज आपण अभ्यासणार आहोत. आणि त्याचे एकूण 4 रूल्स आहेत, म्हणजे त्याचे एकूण 4 नियम आहेत. तर ते आज आपण अभ्यासणार आहोत आणि उदाहरणांसहित आपण बघणार आहोत. तर चला पाहूया रूल नंबर 1. तर काय आहे बरं रूल नंबर 1? ज्या वेळेला पहिला अंक प्लस आहे आणि दुसरा अंक पण प्लस आहे आणि त्या दोघांमध्ये आपल्याला ॲडिशन म्हणजे बेरीज करायची आहे. म्हणजेच समजा पहिला अंक आहे +2, दुसरा अंक आहे +3 आणि त्या दोघांमध्ये काय करायचे आहे, आपल्याला बेरीज करायची आहे, ॲडिशन करायची आहे. त्यावेळेला गणितीय क्रिया महत्वाची आहे. गणितीय क्रिया कोणती होणार आहे दोघांमध्ये? म्हणजे दोनही या अंकांमध्ये बेरीज होणार आहे की वजाबाकी होणार आहे. तर जेव्हा दोन्ही अंकांना प्लसचे साइन असते, चिन्ह असते, त्यावेळेला दोनही अंकांची बेरीज होते. म्हणजे गणितीय क्रिया कोणती होते? बेरजेची. बेरीज म्हणजेच ॲडिशन. मग आता 2 आणि 3 मिळवले, बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे? 5 येणार आहे. पण या 5ला कोणतं साइन जाणार आहे? 2ला पण प्लस आहे आणि 3ला पण प्लस आहे. म्हणजेच याला कोणतं साइन असतं? जेव्हा दोनही नंबरला प्लसचं साइन असतं तेव्हा कंपल्सरी प्लसचं साइन जातं. आणि त्याहून एक गोष्ट सांगते तुम्हाला, 2 अंकांमध्ये मोठा अंक कोणता आहे तो बघायचा. 2 आणि 3 यामध्ये मोठा अंक 3 आहे आणि 3 या अंकाला कोणतं साइन आहे? प्लसचं. म्हणून मग येणाऱ्या उत्तराला मोठ्या अंकाचं जे साइन असतं ते साइन येणाऱ्या उत्तराला जातं आणि म्हणून 5ला आपण प्लस साइन दिलेला आहे आणि म्हणून +5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. यामध्ये अजून एक गणित आपण अभ्यासूया. समजा +7 दुसरा अंक आहे +3 आणि दोघांमध्ये ॲडिशन होणार आहे. मग अशा वेळेला दोन्ही अंक काय आहेत? प्लस आहेत. तेव्हा क्रिया कोणती होणार आहे? ॲडिशन. मग 7 आणि 3 किती झाले? 10 आणि 2 अंकांमध्ये मोठा अंक 7 आहे. 7ला कोणतं साइन आहे? प्लसचं. म्हणून येणाऱ्या उत्तराला कोणतं साइन जाणार आहे? चिन्ह जाणार आहे प्लसचं. म्हणून याचं उत्तर काय आलेले आहे? +10. हा झाला रूल नंबर 1. म्हणजे दोनही अंकांना प्लसचं साइन असेल आणि त्याच्यामध्ये जर काय ॲडिशन होणार असेल, बेरीज होणार असेल, तर त्यावेळेला 2 अंकांमध्ये क्रिया ही बेरजेची होते आणि येणाऱ्या उत्तराला कंपल्सरी प्लसचं साइन जातं. पण आपण बघूया माहितीसाठी की 2 अंकांमध्ये जो अंक मोठा असेल त्याचं जे साइन असेल ते उत्तराला जातं. हा झाला रूल नंबर 1. आता आपण बघणार आहोत रूल नंबर 2. बघा रूल नंबर 2 काय आहे? समजा पहिला अंक प्लस आहे आणि दुसरा अंक मायनस आहे आणि या 2 अंकांमध्ये आपल्याला ॲडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे. मग समजा पहिला अंक +7 आणि इकडचा अंक आहे -3 आणि यांच्यामध्ये काय होणार आहे? ॲडिशन म्हणजे बेरीज होणार आहे. त्यावेळेला गणितीय क्रिया कोणती होते? प्लस आणि मायनस असं साइन असेल तर गणितीय क्रिया होते वजाबाकीची. म्हणजेच कोणती? सबट्रॅक्शन. मग आता 2 अंकांमध्ये मोठ्या अंकामधून छोटा अंक वजा करायचा. 7मधून 3 वजा केले किती राहिले? 4. आणि 7 आणि 3 यामध्ये मोठा अंक कोणता आहे? 7 आणि 7ला कोणतं साइन आहे? प्लसचं. म्हणून येणाऱ्या उत्तराला प्लसचं साइन जाणार. म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे? +4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. मग बघा रूल नंबर 2 आपल्याला काय सांगतो? पुन्हा सांगते. जेव्हा पहिला अंक प्लस असेल, दुसरा अंक मायनस असेल आणि त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडिशन म्हणजे बेरीज करायची असेल, त्यावेळेला 2 अंकांमध्ये होणारी क्रिया वजाबाकीची असते, सबट्रॅक्शनची असते. मोठ्या अंकातून लहान अंक वजा होतो. 7तून 3 वजा केले तर काय राहिले? 4 आणि त्या 4ला कोणतं साइन जाणारे? चिन्ह जाणारे. जो मोठा अंक आहे
त्याचं जे साईन आहे, चिन्ह आहे, ते आपल्या येणाऱ्या उत्तराला जातं आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे +4. आता तुम्हाला समजण्यासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया. समजा +2 आहे पहिला अंक आणि दुसरा अंक आहे -5 आणि यांच्यामध्ये ऍडिशन होणार आहे. तर यांच्यामध्ये क्रिया कोणती होणार आहे बरं? वजाबाकीची. म्हणजे कोणती क्रिया होणार आहे? सबट्रॅक्शन होणार आहे. मग मोठा अंक कोणता आहे? 5. 5मधून 2 गेले, किती राहिले? 3. आणि 2 आणि 5 यामध्ये मोठा अंक कोणता आहे? 5. आणि 5ला कोणतं साईन आहे? मायनसचं. म्हणून येणाऱ्या उत्तराला मायनसचं साईन गेलं आणि आपलं उत्तर आलेलं आहे -3. जे रूल नंबर 2 मध्ये येणाऱ्या आन्सरला प्लसचं पण साईन जाऊ शकतं आणि मायनसचं पण. ते कशावरून? फक्त 2 अंकांमध्ये मोठा अंक जर प्लस असेल तर प्लसचं साईन जाईल आणि मोठा अंक जर मायनस असेल तर मायनसचं साईन जाईल. हा आपला रूल नंबर 2 इथे झालेला आहे. आता आपण रूल नंबर 3 बघूया. रूल नंबर 3 काय आहे? समजा पहिला अंक आपला मायनस आहे आणि दुसरा अंक आपला प्लस आहे आणि त्या दोघांमध्ये काय? ऍडिशन होणार आहे, बेरीज होणार आहे. अशा वेळेला मायनस आणि प्लस यांच्यामध्ये क्रिया कोणती होणार आहे? वजाबाकीची क्रिया होणार आहे. म्हणजे जो आपण रूल नंबर 2 बघितला त्याप्रमाणेच तिथे काय होता? पहिला अंक प्लस आणि दुसरा अंक मायनस होता. आता इथे पहिला अंक मायनस आहे आणि दुसरा अंक प्लस आहे. क्रिया कोणती होते? वजाबाकीची, म्हणजे सबट्रॅक्शनची क्रिया होते. आता उदाहरण बघूया. समजा -5 आहे आणि दुसरा अंक आहे +3 आणि दोघांमध्ये काय करणार आहोत आपण? ऍडिशन. मग त्यावेळेला 2 अंकांमध्ये क्रिया कोणती होते? वजाबाकीची. म्हणजे 5तून 3 वजा करायचे, किती राहिले? 2. आणि येणाऱ्या उत्तराला आता आपल्याला साईन द्यायचं आहे. मग 5 आणि 3 यामध्ये मोठा अंक आहे 5 आणि 5ला साईन कोणतं आहे? मायनसचं. म्हणून येणाऱ्या उत्तराला साईन जाणार आहे मोठ्या अंकाचं म्हणजे मायनसचं. मग उत्तर आपलं आलेलं आहे -2. आता याच्यातलं अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. समजा पहिला अंक आहे -3 आणि दुसरा अंक आहे +6 आणि यांच्यामध्ये होणार आहे ऍडिशन. या वेळेला मायनस आणि प्लस साईन असल्यावर क्रिया कोणती होते? वजाबाकीची. म्हणून मोठ्या अंकातून लहान अंक वजा करूया आधी. 6मधून 3 गेले, किती उरले? 3. आता या दोघांमध्ये मोठा अंक कोणता आहे? 6. 6ला कोणतं साईन आहे? प्लसचं. म्हणून मग आपल्या येणाऱ्या आन्सरला प्लसचं साईन जाणार आहे. मग आपला आन्सर काय आलेला आहे? उत्तर काय आलेले आहे? +3. मग बघा, रूल नंबर 3 मध्ये क्रिया कोणती होते? वजाबाकीची. म्हणजे जेव्हा -1 अंक आहे आणि +1 अंक आहे त्यांच्यामध्ये ऍडिशन होणार आहे तर त्यावेळेला क्रिया होते वजाबाकीची. पण उत्तराला मात्र साईन कोणतं जातं? मायनस पण आहे आणि प्लस पण आहे. मग हे कशावर ठरतं? तर या 2 अंकांमध्ये जो अंक मोठा आहे, आता या 2 अंकांमध्ये मोठा अंक 5 होता, त्याला मायनस साईन होतं म्हणून उत्तराला मायनस साईन गेलं. या 2 अंकांमध्ये मोठा अंक 6 होता आणि त्याला प्लस साईन आहे म्हणून उत्तराला साईन प्लस गेलं. म्हणून रूल नंबर 3 मध्ये क्रिया होणार आहे वजाबाकीची, पण उत्तराला साईन कोणतं जाणार आहे? फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मोठ्या अंकाचं जे साईन आहे ते आपल्या उत्तराला जाते. मोठ्या अंकाचे साईन म्हणजेच चिन्ह हे उत्तराला जाते. अशा पद्धतीने रूल नंबर 3 आपण अभ्यासलेला आहे. आता आपण बघणार आहोत रूल नंबर 4. रूल नंबर 4 काय सांगतो बघा. जर पहिला अंक मायनस आहे आणि दुसरा अंक पण मायनस आहे आणि त्यांचे काय करणार आहोत आपण? ऍडिशन. आता आपले कोणत्या ऍडिशनचे रूल चालू आहेत? म्हणजे 2 अंकांमध्ये आपल्याला बेरीज करायची आहे, पण त्या अंकांचं साईन मात्र वेगळं वेगळं असणार आहे आणि तेव्हा त्या अंकांमध्ये होणारी क्रिया आणि त्या उत्तराला जाणारं चिन्ह हे आपण अभ्यासत आहोत. मग पहिला अंक मायनस आहे, दुसरा अंक मायनस आहे. अशा वेळेला 2 अंकांमध्ये होणारी क्रिया कोणती असते? बेरीज म्हणजेच ऍडिशन.
समजा पहिला अंक आहे -3, दुसरा अंक आहे -2. यांच्यामध्ये आपण करणार आहोत ऍडिशन म्हणजे बेरीज करणार आहोत. पण मायनस मायनस याच्यामध्ये गणितीय क्रिया कोणती होते? बेरजेची. म्हणजे 3 आणि 2 या अंकांची आपण करणार आहोत बेरीज. ती होणार आहे 5. आणि मग उत्तराला साईन कोणतं जाणार आहे? चिन्ह कोणतं जाणार आहे? बघा 3 आणि 2 याच्यामध्ये मोठा अंक 3 आहे. 3ला कोणतं साईन आहे? मायनसचं. म्हणून येणाऱ्या उत्तराला मायनसचं साईन जाणार आहे. आणि आपलं उत्तर आलेलं आहे -5. आपण अजून एक उदाहरण अभ्यासूया. समजा पहिला अंक आहे -5 आणि दुसरा अंक आहे -3 आणि यांच्यामध्ये आपण ऍडिशन करतोय. अशा वेळेला काय होणार आहे? दोन अंकांमध्ये मायनस मायनस असल्यावर काय होते? बेरीज. म्हणजे 5 आणि 3 यांची बेरीज झाली. किती झाली ती? 8. अंकांमध्ये मोठा अंक कोणता आहे? 5 आणि त्याला साईन कोणता आहे? मायनसचं. म्हणून येणाऱ्या उत्तराला मायनसचं साईन जाईल आणि आपला आन्सर आहे -8. रूल नंबर 4 मध्ये आपल्याला असं दिसून आलं की येणाऱ्या उत्तराला हे कंपल्सरी मायनस साईनच जातं, कारण की दोन्ही अंकांना मायनस साईन आहे. म्हणून मग जो मोठा अंक असेल त्याला मायनसचं साईन आहे. म्हणून येणाऱ्या उत्तराला कोणतं साईन आहे? मायनसचं साईन आहे. अशा पद्धतीने आपण साईन रूल्स शिकलो. म्हणजे काय? चिन्हांचे नियम शिकलो. कशासाठी? बेरजेसाठी. ऍडिशन करताना चिन्हांचे नियम काय असतात ते आपण शिकलो. तर गणितीय क्रिया 2 अंकांमध्ये कोणत्या होणार आहेत ते महत्वाचं आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं जाणार आहे तर त्यासाठी लक्षात ठेवायचे की 2 अंकांमध्ये जो अंक मोठा असतो त्या अंकाला जे साईन असतं तेच आपल्या उत्तराला जातं. हे नेहमी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण साईन रूल्स फॉर ऍडिशन म्हणजे बेरीज करताना चिन्हांचे नियम कसे असतात ते आपण अभ्यासले आहेत. पुढील भागात आपण अभ्यासणार आहोत साईन रूल्स फॉर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करताना चिन्हांचे नियम काय असणार आहेत. तर ते याहून थोडेसे वेगळे आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.